त्यांच्या कार्यकालामध्ये जुन्नर शहरामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तो ऐतिहासिक निर्णय असा होता का जेवढे काय आपले हिंदू समाजाचे मंदिरं असतील किंवा मुस्लिम समाजाच्या काही मशिदी असतील त्यासाठी प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन ती कामं चालू झाली होती. त्या टायमामध्ये काही प्रामा झाल्या होत्या. त्या प्रामामध्ये शनी मंदिराचं 50 लाखाचं काम पहिलं पूर्ण झालेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या सर्व नागरिकांतर्फे आणि ट्रस्टतर्फे त्याच वेळेस त्यांनी जो दिलेला शब्द होता त्या शब्दाप्रमाणे त्यांनी पुढील 30 लाखाचा टप्पा हा त्यावेळेस टाकून ठेवला होता. त्याचं वर्क ऑर्डर पण झालेलं होतं. त्या कामाची आज इथे सुरुवात होत आहे. मी शेठला सांगू इच्छितो की मंदिर ज्यावेळेस तुम्ही वारंवार इथं आले होते, हे खूप ऐतिहासिक मंदिर आहे. शनी मंदिर आणि विठ्ठल मंदिर. त्या मूर्तीला आपण पुढे न हलवता त्या मंदिराचं काम चालू ठेवलेलं आहे. चांगल्या पद्धतीने राजू शेठ हे काम करत आहे. 20 लाखामध्ये त्याचं काम बांधकाम आणि परिस्थिती काम चालू आहे. कामात पूर्ण मंदिर जाणार नाही. तर 2.5 कोटी रुपयाचं या पूर्ण मंदिराचं एस्टिमेट आहे. तुम्हाला मी मागे डिझाईन आणि एस्टिमेट दिलं होतं. परत मी तुम्हाला आज पाठवतो. आपल्याकडून परत एकदा आम्हाला अपेक्षित आहे कारण माझं जो कंपाऊंडवर आहे कंपाऊंडवर देत होतं बरेच कामं ते कामं पीडब्ल्यूडीच्या आणि इलेक्ट्रिकच्या कामामध्ये ती कामं झालीच नाही. आम्हाला कंपाऊंडवरसाठी अत्यंत गरज आहे. जर कधी येत्या काळामध्ये जर काही निधी उपलब्ध असेल तर निश्चितच शनी मंदिर पूर्णतः नेण्यासाठी तुमचा हातभार असावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि जर तुम्ही वारंवार ह्या मंदिरासाठी जो काय तुमचा एक पाऊल पुढं असतो आणि तुम्ही जो पुढाकार घेता निश्चितच शनी बाप्पा आणि विठ्ठल मंदिर तुम्हाला हे पावल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला